नमस्कार मित्रांनो, नवीन एक ब्लॉग, नवीन एक जागा. तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा जो ब्लॉग असणार आहे, मी चाललो आहे कोल्हापुरात. गाडी वगैरे बाईक वगैरे काही नाही आहे. यावेळी आपण निवडलं आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट. स्टँडला बससाठी थांबलो आहे. गर्दी पाहू शकतात तुम्ही किती सारी आहे. बस येणार तर होती 10:15, बट माहीमचा ते उरूस वगैरे आहे जे मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो, त्यामुळे थोडी डिलेड आहे बस. फायनली बसमध्ये आलो आहे आपण आणि आपल्याला शोधायची आहे सीट. सीट भेटली, ही आपली सीट आहे. पर्सनल केबिन आहे. केबिन पूर्ण बंद आहे. फायनली बापरे, मी चढलो तिथे, त्या दादांशी बोलत बसलो, तेवढ्यात बस सुरू झाली आणि त्याच्यानंतर त्या चालत्या बसमध्ये भाई साहेब एवढा स्ट्रगल ते वर चढणं. अपर बर्थ घेतला आहे मी. वरती कसं निवांत असतं, मला वाटलं की इथे कर्टन्स वगैरे असणार, ठीक आहे आणखी आहे तर कोणाचा इंटरफिअरन्स नसणार. आणि बस आहे ना, डॉल्फिनवाल्यांची एक खासियत आहे डॉल्फिन बसेसची की प्रत्येक बसवर एक वेगळी थीम असते. तर आपल्या बसवर आहे पोकेमॉनची थीम आणि एवढी सोपं क्यूट दिसते ना ही बस. मंदिरात आलो आहे. मार्गशीर्षमुळे थोडी जास्त लाईन आहे, तर लाईन ती थोडी मागून फिरून आली आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकतात. आणि ही मुखदर्शनाची आहे, तर आपण मुखदर्शनच घेऊया. नंतर परत संध्याकाळी किंवा उद्या ट्राय करू घुसायला. आज क्रिसमस असल्यामुळे आणि उद्या मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार असल्यामुळे एवढी गर्दी आहे इथे. आणि काय बोलतात की दर्शन तर छान झालं, भलेही मुखदर्शन झालं, पण मी बराच वेळ मेन गाभाऱ्यात देवींसमोर उभा होतो आणि थोडे एक वस्तू पण घेतली आहे घरी नेण्यासाठी. आणि जवळपास इतकं भारी वाटतंय ना इकडे येऊन की वाईबच वेगळी. आणि खास कर माझं 4थं वर्ष आहे की मार्गशीर्ष टाइमला मी मंदिरात येतो. मच्छी पकडणं चालू आहे इथे रंकाळ्या लेकला. तुम्ही बघू शकतात. हे दुपारचा टाईम आहे थोडा. मंदिरात जाऊन आलो आहे मी. स्वान वगैरे ते संध्याकाळी एकदा परत येणार आहे मी. आणि बरं वाटतंय थोडं. एक असा रस्ता होता इथून, आपल्याला ॲक्च्युली तिथून जायचं होतं चालत. मी चालतच फिरत होतो. इथून मला एक रस्ता दिसला जो त्या दिशेला चालला आहे. तर मी विचार केला की इथून चालत येईल आणि थोडं लेकचं अनुभव घेईन. आणि समोर त्या साईडला तिथे बोटिंगचं सेंटर आहे. संध्याकाळी जमलं तर करू बोटिंग, नाहीतर नेक्स्ट टाईम. कॅमेरा एवढा जस्टिस नाही करत आहे. हे आहे आपला आजचा स्टे Airbnb. बघा ही रूम आहे. TV, किचन एरिया, इथे फुल युटिलिटीज आहे. फ्रीज, मायक्रोवेव्ह, प्युरिफायर, ते चहापत्ती वगैरे. तर बाकीचं सामान पण सगळं त्यांनी मला दाखवलं आहे. प्लेट्स वेट्स. हा वॉशरूम. वाव वाव
हॅट्स ऑफ टू Airbnb फॉर सच अ वंडरफुल प्रॉपर्टी. आणि हा आहे बेडरूम. आपण राहणार इथे. एकटं राहायला काय मजा आहे इकडे. एक तर आहे आज क्रिसमस ईव्ह, बाजूला चर्च पण आहे, चर्चमध्ये संध्याकाळी जाणार आहे आणि नंतर येऊन आपल्या बेडवर करणार आराम. मस्त फुल AC. आणि जी थीम आहे ना या रूमची, थीम एकदम जबरदस्त आहे. आता ते येल्लो लाईटमुळे थोडं व्हाईटिश दिसतंय, पण हे ॲक्च्युली ग्रे आहे. ग्रेमध्ये कर्टन्स वगैरे. आणि व्ह्यू पाहिला नाही मी अजून, क्लिनिंग चालू होती. ओ इथून तर व्ह्यू नाही आहे या विंडोवर ना. या विंडोला आहे का? हो थोडासा व्ह्यू आहे. मला तर सगळ्यात भारी तर हे आवडलं की जेवताना इथे बसायचं, मग इथे झोपायचं. बट ॲक्च्युली इथे एकटं येण्यात एवढी मजा नाही आहे. इथे कोण मित्र किंवा आपले घरचे असं कोणतरी पाहिजे इथे, की जर आपण कोल्हापूर वगैरे फिरू, बाजूला तिथे ज्योतिबा वगैरे, आणि मग इथे येऊन एवढ्या सुंदर प्रॉपर्टी छान असं चिल करायचं. मेन पार्ट तर मी आता व्हिडिओची फ्रेम बंद केलं, डिस्कवर केलं की इथे या डायनिंग एरियाला जे आहे तर ह्यात लाईट्स पण आहे. भारी वाटतंय बघा. ही वाटते ना थोडीशी अशी परफेक्ट फ्रेम. असा दिसतोय. तर मी आता रंकाळ्याला चाललो आहे फिरायला, आणि मग येऊन परत चर्चला वगैरे जायचं आहे मला. बोललो थोडा संध्याकाळचा टाईम आहे, एक रंकाळ्याला फेरी मारून येऊया, की थोडं मगाशी जो सकाळी बघितलेला नाही, थोडं संध्याकाळी थोडं निवांत जाऊया. तिथे नाश्ता वगैरे छान भेटतो, कारण तिथे खाऊची गल्ली आहे रंकाळ्याला. यार सूर्य मावळतोय, परफेक्ट टाईम आहे लेकवर जायला. अजून काय पाहिजे. आणि इथे जवळच पोस्ट ऑफिस आहे, आणि ॲक्च्युली हाच लँडमार्क आहे. आणि समोर रिक्षा स्टँड आहे, तर इथून रिक्षा पकडून जाऊया लेकवर. किती सुंदर आहे रंकाळा लेक. थोडीशी गडबड झाली, पण इथून सनसेट होत होता. मी रिक्षामध्ये मगाशी तिकडे होतो, पण येईपर्यंत सेट झाला. वाटलं नव्हतं की सनसेट भेटणार नाही मला, पण सेट झाला. तर बोटिंगचा सीन असा आहे की हे बघा, ही जी बोटिंग चालू आहे, एकतर आपल्याला वाटते भीती, आणि जे छोट्या बोट्स आहेत त्याला मिनी नॅनो बोट्स वगैरे बोलतात, तर त्याच्यात आपल्याला कोणतरी अननोन व्यक्ती देणार, आणि मग सेन्स नाही बनत यार. थोडं रिस्क आहे, म्हणजे ॲक्च्युली खूपच जास्त घाबरतो मी. आणि हे बघा, हे याच्यात ही 16 का 18 सीटरवाली आहे. ह्याच्यात जाऊ शकत होतो, पण तेच आहे ना की कोण भरोशाचं आपल्यासोबत असतं, ज्याला स्विमिंग येते, तर बिंदास गेलो असतो, की माहीत आहे की भाई काय झालं की हा वाचवेल आपल्याला, तरी पहिलाच वाचवेल. 1 तर आलो आहे आपण. मागे तुम्ही बघू शकता. आणि हे ते जीजस बॉर्न कसे झालेले ते हे बघा. बट क्रिसमस ईव्ह 24ला रात्री असते, 25 आहे आज. ठीक आहे, पण बघायला भेटलं. याच्यावर अंदाज लावू शकतो की काल इथे किती गर्दी असेल. 10-15 मिनटं बसलेलो. एवढं बरं वाटलं ना, म्हणजे शांत. मोजून 5-6 लोकच आहे आतमध्ये. मॅरी क्रिसमस गाईज. माझा व्लॉग लेट येणार आहे. त्याच्या आधी एक व्लॉग आहे, तो डेली व्लॉगमध्ये एक आहे, तो येणार आहे. मग हा व्लॉग येणार आहे. पण काही नाही, तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा माझा मेसेज तुम्हाला, की नवीन येणारं वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचा आणि सुखदमय जावं. मजा आली यार भाईसाहेब. स्टे असावा तर असा असावा. कालचा दिवस खूप हेक्टिक होता, खूप. परवा रात्री बसमध्ये बसलेलो, सकाळी उतरलो, दिवसभर मंदिर, रंकाळा, चर्च वगैरे. बापरे. आणि एकटा फिरतोय, म्हणजे मेन कसं आपली बाईक किंवा कार वगैरे असते ना,
तर एवढं असं थकवा वगैरे जाणवत नाही. ऍक्च्युली काय होतं की जेव्हा आपण एका एवढ्या टुरिझमवाल्या एरियात जेव्हा येतो, आपल्याकडे जेव्हा कार, आपली बाईक वगैरे काही नसते, तर ट्रॅव्हलिंग थोडी काइंड ऑफ डिफिकल्ट होते. कारण का एक तर मीटरवाल्या रिक्षा किंवा टॅक्सी असतात ते भेटत नाही. जे अवेलेबल असतात ते कायच्या काय भाव बोलतात. अर्धा टाइम तर त्यांच्यासोबत नेगोशिएट करण्यात जातो. म्हणजे काल तर लिटरली मला 1.5 ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्सला 250-200 रुपये मागत होतं. तर मग नंतर मग खूप शोधून एक भेटला रिक्षावाला. म्हणजे असं होतं. बट काय करणार की दरवेळी बाईक आणि कारने तर फिरतोच आपण. तर यावेळी मी विचार केलेला की थोडं वेगळं ट्राय करूया, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. या एअरबीएनबी मध्ये जिओ फायबरचा इंटरनेट सपोर्ट आहे. तर व्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी मुंबईला आज नाही उद्या जाणार आहे. एक दिवस मी जरा दुसरीकडे जाणार आहे, मित्राकडे राहायला. थोडं माझा एक दुसरा ग्रुप आहे जो तिथे जमला आहे. तर इथे जवळच होतो, तर 2 तासावर आहेत ते लोक. आणि ते लोक उद्याच निघणार आहे मुंबईसाठी कारनी. तर मी बोललो की एक दिवस त्यांच्यासोबत जाऊन, सुट्टी तर आहेच, एक दिवस जाऊन थोडा टाइम स्पेंड करून मुंबईसाठी निघूया. आणि व्लॉग एंड केला नव्हता प्रॉपर, तर मी बोललो की थोडंसं तुमच्याशी संवाद साधून प्रॉपर एक व्लॉग एंड करूया. तर जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि होईल तेवढं सपोर्ट करा. ठीक आहे, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.